तर मी खूप दिवसांनी आज रेसिपी बनवत आहे. लहान मुलांमुळे वेळ भेटत नसल्या कारणाने तरी पण आज वेळात वेळ काढून मी एक थंडी मोसममध्ये छान अशी गरमागरम रेसिपी बनवत आहे. त्याचं नाव आहे हरभरा कबाब. तर पाहूया साहित्यकृती. तर मी हे मटार एक बाउल घेतलेला आहे आणि पालकसुद्धा थोडं 1 ते 2 मिनटं गरम पाण्यात उकळून घेऊन ते थंड पाण्यामध्ये गाळून घेतलेलं आहे, कारण की याचा रंग न जावा म्हणून. आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात, लहान मुलं खाणार म्हणून त्यासाठी ही कमी मिरची प्रमाण घेतले आहे. आणि हे बटाटे शिजवून घेतले, 2 मोठे बटाटे जे की शिजवून त्याची साल काढून स्मॅश करून घ्यायचे. एक छोटी वाटी बेसन पीठ घेतलेले आहे आणि यामध्ये जे मसाले घेतलेले आहेत, लाल मसाला छोटा चम्मच, धने जिरे पावडर 1 छोटा चम्मच, गरम मसाला अर्धा चम्मच, हळद अर्धा चम्मच, मीठ चवीनुसार. तर आपण कृती पाहू. प्रथम आपण ह्याला मिक्सरला बारीक करून घेऊया. तर आपलं हे पेस्ट झालेली आहे, मस्त हिरवीगार दिसत आहे. आता आपण पुढची कृती करू. तर बटाटा स्मॅश झालेला आहे, यामध्ये बेसन घालून घेऊ. आता हे जे मसाले घेतलेले ते टाकून देऊ. लहान मुलं खात असल्यामुळे कमी तिखटच प्रमाण घेतलेलं आहे. तुम्हाला जर चटपटा अजून पाहिजे असेल तर अजून मिरची पावडर, लाल मिरची पावडर जे घालू शकता. मीठ जे आवश्यकतेनुसार घ्यायचं आहे. आता ही जी प्युरी केलेली आहे ती यामध्ये घालून घेऊया. आता हे सर्व एकजीव करून गोळा बनवून घ्यायचा. सुंदर कलर दिसत आहे. तर आता एकजीव झालेला आहे. ह्याचे छोटे छोटे गोळे टिक्की टाईप करून डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करून घेऊ. आवडीनुसार आपण काजू वगैरे याने डेकोरेट पण करू शकतो, मुलांना त्याचं अट्रॅक्शन होईल. तर ही मस्तपैकी टिक्की तयार झालेली आहे. तर आता आपण ह्याला फ्राय करून घ्यायचे आहे. ब्रेड क्रम्स किंवा रवा पण लावू शकतो, आपल्याला जसं पाहिजे असेल तसं, किंवा काजू जे आहे ते पण लावू शकतो यावर. तर चला तर मग डीप फ्राय करून घेऊ आपण. तर आता तेल गरम झालेलं आहे मस्तपैकी. आपण हे जे कटलेट्स आहे डीप फ्राय करून घेऊ, एक एक सोडून देऊ त्यात. असेच एक एक करून सर्व आपण तळून घेऊया, दोन्ही बाजूने कुरकुरीत असे. तर बघत आहात ब्राउनिश असे होत आलेले आहेत. कुठेही फुटत नाही किंवा काही दिसत नाही, प्रॉपर असे एकजीव होऊन फ्राय होत आहेत. तर हे आपले हराभरा कबाब रेडी झालेले आहेत. क्रंची जे आहेत, मस्त मस्त सुगंध येत आहे. हे आपण टोमॅटो केचपसोबत वगैरे खाऊ शकतो किंवा नुसते सुद्धा खाऊ शकतो. आणि लहान मुलांसाठी सुद्धा हे पौष्टिक आहेत.